नमस्कार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी। सहर्ष स्वागत सर्वप्रथम तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये। पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या कृषीच्या वेगवेगळ्या योजना, सरकारी योजनांची नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे। चला सबस्क्राइब करा, सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया पीएम किसान व नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। तर पहा, या ठिकाणी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान सन्मान योजना, पीएम किसान योजना, या पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची शेतकरी बांधव प्रतीक्षा करत होते आणि आता ही प्रतीक्षा संपलेली आहे। पाहू शकता, पीएम किसान योजनेचा 21वा हप्त्याचं जे वितरण आहे ते सुरू झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अगोदर पीएम किसान योजनेचे 2000 आणि त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे या ठिकाणी पैसे वाटप करण्यात येत आहे। दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। आता पहा, पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्षरित्या जमा देखील झालेला आहे। तर पहा, विविध राज्यांमध्ये हे वाटप सुरू झालेलं आहे। आता आपल्या महाराष्ट्र राज्याचा नंबर आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो 19 ते 20 ऑक्टोबर रोजी जमा होणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। 19 ते 20 ऑक्टोबरला हे पैसे जमा होतील अशी या ठिकाणी बातमी येत आहे। पहा, पीएम किसान योजनेचा हप्ता वेगवेगळ्या रीतीने वाटप करण्यात येत आहे, वेगवेगळ्या तारखेला वाटप करण्यात येत आहे। काही राज्यांना हा हप्ता वाटप झालेला आहे। तुम्हाला माहीतच आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्त अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानाची भरपाई देण्याची ही शासनाने घोषणा केली होती, परंतु आणखीन अद्याप पैसे जमा झालेले नाहीत। अशातच पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे इतर राज्यांमध्ये जमा झालेला आहे, पण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जमा झालेला नाही। महाराष्ट्र राज्यामध्ये कमीत कमी लवकरात लवकर दिवाळीच्या अगोदर म्हणजे पहा, पैसे जमा होणं अपेक्षित होतं, पण पैसे आलेले नाहीत। आता उद्या किंवा परवा हे पैसे येतील असे या ठिकाणी माहिती मिळत आहे। पाहू आता प्रत्यक्ष कधीपर्यंत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात। पीएम किसान योजनेचा हप्ता वितरण झाल्याच्या नंतर नमोचा देखील हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि 3000 रुपये शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस किंवा बोनस जाहीर झाल्याच्या बातम्याही येत होत्या, परंतु आणखीनही कोणत्या शेतकऱ्यांना हा बोनस जमा झालेला नाही। 7000 रुपये तुमच्या खात्यामध्ये दिवाळी अगोदर येणार अशाही चर्चा होत्या, परंतु त्या फक्त अपवाद ठरलेल्या आहेत, कारण पीएमचा हप्ता देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळालेला नाही। पीएमचा मिळालेला नसल्यामुळे साहजिकच नमोचा देखील मिळालेला नाही आणि जे 3000 बोनस होतं तो कुणाला आणि कुठल्या शेतकऱ्यांना मिळाला हा सरकारलाच माहिती, आणि ज्या शेतकऱ्यांना मिळाला असेल त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे जर मिळाला असेल तर। पण पहा, आणखीन तरी माहिती आहे की हा हप्ता कुणालाच जमा झालेला नाही, म्हणजे बोनस जो आहे तो कुणालाच जमा झालेला नाही। जर जमा झाला असेल तर नक्कीच चांगली बातमी असणार आहे। ज्यांनी जमा झालेला आहे त्यांनी कमेंट करून सांगा आम्हाला पैसे आलेले आहेत म्हणून। दिवाळी तुमची गोड करण्याचा प्रयत्न शासनाने या ठिकाणी केला होता। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जी अतिवृष्टी झालेली होती त्या अतिवृष्टीची भरपाई देण्याचंही आश्वासन देण्यात आलेलं होतं, परंतु आणखीनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत। पीएमचा, नमोचा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई हे जर पैसे उद्या परवा खात्यामध्ये जमा जर झाले तर नक्कीच शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता येणार आहे। त्यामुळे कृपया सरकारला विनंती आहे, लवकरात लवकर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा। या योजनेचे पैसे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणे उद्या किंवा परवा अपेक्षित आहे। जर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली तर लगेच तुम्हाला कळवण्यात येणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरायचं नाही।